अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमाफी नको तर आम्हाला हमी भाव द्या अशी मागणी देखील आपल्या LS मराठीच्या माध्यमातून सरकारजवळ केलेली आहे। शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे त्या ऑनलाईन पद्धती। त्यांना जे खत पाहिजे ते खत त्यांच्या तालुक्यात नाही भेटत, त्यांना दुसऱ्या तालुक्यात खत आणायला जावं लागते। हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी होताना मला असं वाटणार नाही। कारण नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। गाव तिथं पार पार तिथे LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे। LS मराठीच्या गाव भेट दौऱ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर आणि संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागाचा धावता आढावा घेण्यात आलाय। या दौऱ्यात ग्रामीण भागातील अनेक गंभीर समस्या चव्हाट्यावर आल्या। सध्या शेतकऱ्यांमध्ये खतांची टंचाई आणि खत विक्रीच्या नव्या पायलट प्रकल्पाबाबत प्रचंड नाराजी आहे। या दौऱ्यात ग्रामीण जनतेच्या आणि बळीराजाच्या वेदनांचे जे वास्तव समोर आलंय ते थक्क करणार आहे। एकीकडे शेतकरी खत टंचाईने होरपळतोय, तर दुसरीकडे आम्हाला कर्जमाफी नको, आमच्या घामाच्या थेंबाला योग्य हमी भाव द्या अशी आर्त हाक शेतकरी मारतात। याशिवाय गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुरवस्था आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे धक्कादायक आरोप नागरिकांनी केले। स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ग्रामीण भागात राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी होतीये। या दौऱ्यादरम्यान आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ आणि संजय आहेर यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। LS मराठीच्या माध्यमातून गाव तेथे पार पार तेथे LS मराठी या मोहिमेअंतर्गत आपण गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतो। या दौऱ्याची सुरुवात आपण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यापासून केली आहे। त्यानंतर आपण बारामतीचा देखील दौरा केला, तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अजितदादांच्या माध्यमातून किंवा शरद पवारांच्या माध्यमातून बारामतीचा झालेला विकास देखील पाहिला। त्यानंतर आपण धाराशिवचा दौरा केला, तुळजापूरमध्ये देखील आपण गेलो आणि आता आपण मागील 5 दिवसापासून संभाजीनगरमध्ये आहोत। संभाजीनगरमधील वैजापूर असेल, कन्नड असेल, पैठण असेल, या सर्व तालुक्यांमधून आपण जवळपास 30 ते 40 गावांना भेटी दिल्या आणि तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यामध्ये संभाजीनगरमध्ये प्रामुख्याने आपल्याला खताची समस्या मोठी जाणवली। महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोल्हापूर आणि संभाजीनगर या 2 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन खत विक्री केली आहे। हीच समस्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तारदायक ठरल्याचे पाहायला मिळेल। त्याचबरोबर येथील रस्ते असतील, काही ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या देखील समस्या जाणवल्या, तर काही ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये पैसे घेत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला। तर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्य सरकारविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळाला। तर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमाफी नको तर आम्हाला हमी भाव द्या अशी मागणी देखील आपल्या LS मराठीच्या माध्यमातून सरकारजवळ केलेली आहे। याच विषयी माझ्यासोबत बोलण्यासाठी माझे सहकारी संजय आहेर सर आहेत। संजय आहेर सर आणि मी हा LS मराठीच्या माध्यमातून संभाजीनगरचा दौरा पार केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत, अनेक नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत। सर, आपण संभाजीनगरमध्ये मागील 5 दिवसापासून फिरत आहोत, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहोत, परंतु यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात मोठी अडचण जाणवली ती ऑनलाईन खत विक्रीची। सर, ही का अडचण आणि का जाणवत आहे शेतकऱ्यांना? आपल्या माध्यमातून जे काही आपण शेतकऱ्यांची माहिती जाणून घेतली त्यामध्ये ही सर्वात मोठी आहे। तुमच्या माध्यमातून म्हणण्यानुसार ही का अडचण आली आणि का शेतकऱ्यांना हे त्रास सहन करावा लागत आहे? आपण जर नक्कीच पाहिलं तर शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे त्या ऑनलाईन पद्धती। कारण हे जे ॲप आणलं आहे, ह्या ॲपमध्ये प्रथमतः हे ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम सर्वात मोठा आहे। बरं, हे ॲप अशा वेळेस आणले की ज्या वेळेस शेतकऱ्यांना आता खताची नितांत गरज आहे आणि ह्या ॲपची ना अधिकाऱ्यांना जास्त माहिती, ना जे जे खत विक्रेते आहेत त्यांना याच्याबद्दल माहिती नाही आहे। त्यामुळे आता शेतकरी हा तर एक अनाडी आहे, त्याला जास्त, कारण जे काही जुने शेतकरी आहेत त्यांच्या नावावर जमीन आहेत, मुलाच्या नावावर शेती नाही, त्यामुळं आता हे ऑनलाईन करायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि ज्या काही शेतकऱ्याकडे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं त्यांना सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो ऑनलाईन करण्याचा आहे। बरं, ऑनलाईन केलं, आता काही जे काही खतं दुकानदार आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर काही खतं दुकानदार त्यांना ऑनलाईन करू देत नाही। त्यांचं म्हणणं की आम्ही आमचं ऑनलाईन करावं की आम्ही खत विक्री करावं। म्हणजे सर्वात मोठा जो त्याच्यामध्ये जो दुरावा शेतकरी आणि खत विक्रेते यामध्ये दोघांमध्ये अभाव आहे। जर कृषी विक्रेत्यांनी, खत विक्रेत्यांनी जर शेतकऱ्याला समजून घेतलं, त्यांना जर स्वतः ते ॲप डाउनलोड केलं, त्यांचे ऑनलाईन करूनच त्यांना मदत केली, तर याच्या कदाचित हा प्रॉब्लेम थोडाफार सॉल्व्ह होऊ शकतो। मात्र असं होताना पाहायला मिळतं, अनेक भागातल्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आला आहे तो ऑनलाईन करण्याचा। असं होतं की ज्या शेतकऱ्यांना 5 गोण्या पाहिजे त्यांना 2च गोण्या मिळतात। बरं, गोण्या मिळतात असतात,
आता आपण पाहिलं की इथं आडगाव आहे, आडगावच्या लोकांनी जे ॲप डाउनलोड केले, जे ऑनलाईन खतं ते अप्लाय करतात, त्यानंतर त्यांना जे खत पाहिजे ते खत त्यांच्या तालुक्यात नाही भेटत आहे, त्यांना दुसऱ्या तालुक्यात खत आणायला जावं लागते. म्हणजे जर एक गोणी घ्यायची असेल तर त्यांना 70-80 किलोमीटरवर जावं लागत असेल, तर त्या गोणी आणल्यापेक्षा त्यांना आणण्याचा खर्चच जास्त आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, तो सगळाच शेतकरी जो त्रस्त आहे, तर तो ऑनलाईन पद्धतीला, आणि ही प्रणाली आणलेली आहे, ही प्रणाली अत्यंत शेतकऱ्यासाठी ही घातक आहे. कारण की आपण जर पाहिलं तर पहिले असं काहीच नव्हतं, शेतकरी जायचा, जे खत पाहिजे तर खतं आणायचं आहे, त्याला भेटून जायचं, त्याला काही अडचण आलेली नाही. मात्र ही प्रणाली अशा वेळेस आणलेली आहे की ऐन मोक्याच्या वेळेस आहे, ऐन आता खतं शेतकऱ्यांना गरज आहे आणि खतं उपलब्ध नाही. पण खतं उपलब्ध नाही, त्यामध्ये काय झालं, खताचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे चौकून जर पाहिलं तर शेतकरी हा त्रस्त झाला आपल्याला पाहायला मिळते. आणि हे मला तरी वाटत नाही की जे राज्य सरकारने, हे सरकार म्हणते की कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आमचा पायलट प्रोजेक्ट आहे, हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी होताना मला असं वाटणार नाही. कारण की सगळ्यात शेतकऱ्यांचा ह्या पायलट प्रोजेक्टला विरोध आहे. नक्कीच, म्हणजे शासन म्हणते एकीकडे हा पायलट प्रोजेक्ट आहे, परंतु यामध्ये मोठ्या समस्या जाणवतात. म्हणजे हा प्रोजेक्ट राज्यभर राबवला जाऊ शकणार नाही. प्रथम विषय जर पाहिला आपण तर हा प्रोजेक्ट जो आहे तो चांगला आहे, एक दृष्टीने चांगला आहे. कारण की जी काही खताची चोरी होत होती, कारण काही वेळेस असे निदर्शनास आलेले आहे की खत असताना देखील खत देत नव्हते. कारण जो मोठा शेतकरी त्याला पाहिजे त्या गोण्या दिल्या जायच्या, पाहिजे तेवढं खत दिलं जात होतं, आणि छोट्या शेतकऱ्यांना, जे कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक आहेत, त्यांना पाहिजे तेवढं खत मिळत नव्हतं. यामुळं याच्यामध्ये झालं आहे काय की ऑनलाईन जिथून खत त्यांना उपलब्ध होतं तिथपर्यंतचा स्टॉक हा पूर्ण ऑनलाईन आहे, आणि ही पूर्ण त्याच्यामध्ये दिसतंय की ह्या शेतकऱ्याकडे किती, ह्या कृषीवाल्याकडे किती खत आहेत, किती औषध आहेत, हा सगळा डाटा ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं खत विक्री करत असताना त्यामध्ये त्याला कोणतंही माझ्याकडे हे खत नाही असं म्हणता येत नाही. हे जे आहे हे सगळं चांगलं आहे, परंतु ही राबवताना ज्या पद्धतीने राबवलं जाते हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवलं गेलं आहे. कारण की याची जनजागृती कुठेतरी करण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. नक्कीच ह्या ॲपबद्दल जनजागृती करण्यास सरकारच्या अपयशी ठरलेलं आहे. आपण अनेक गावांमध्ये फिरलो, अनेक गावांमध्ये सरकारविषयी देखील रोष व्यक्त करण्यात आला. नक्की कारण काय, ह्या रोषामागचं कारण काय आहे? सरकार तर बहुमतात आहे, सरकारला स्पष्ट बहुमत आहे, सरकारची सत्ता आहे, सगळं सरकार आहे, परंतु शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारविषयी रोष दिसून आला. सर्वात मोठा कळीचा मुद्दा जो ठरला आहे तर तो सरकारला सर्वात जास्त अडचणीत आणणारा जर मुद्दा कोणता असेल तो आहे कर्जमाफीचा. शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा हा सर्वात राज्यात मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस विरोधात ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी 7/12 कोरा करीन. मात्र आता शेतकरी आज ज्यावेळेस आम्ही गेलो, तुम्ही होता माझ्यासोबत, तर प्रत्येक वेळेस शेतकरी हाच म्हणतो की देवेंद्र फडणवीस विरोधात असताना म्हणले मी 7/12 कोरा करीन. परंतु ज्यावेळेस तिने आता कर्जमाफीची घोषणा केली त्यामुळे अशा अनेक त्याच्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत, त्या अटीची पूर्तता करता करता शेतकऱ्याच्या नाकी नऊ आलेले आहेत. आणि जे काही त्यांचं म्हणणं असं की 19मध्ये जे कर्जमाफी झालेली त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. बरं, ज्याचं 2 लाखाचं कर्ज आहे त्याला पहिलं जे काही त्याच्यावरती व्याज आहे 50,000 असेल, 1 लाख असेल ते भरा, त्याच्यानंतर हे भरा. म्हणजे आज घडीला शेतकऱ्याकडे भरायला 1 रुपयाही नाही. आणि जे काही मागच्या वर्षी बी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे झाली होती, अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे देखील शेतकरी कॉर्नरला तिथून अजून उठत नाही. तर हे पुन्हा आसमानी संकट आलेले 1 महिना होऊन गेला आहे. जे काय मृग नक्षत्र ते पेरणी असते ती शेतकऱ्याची पेरणी झालेली नाही. त्यामुळं शेतकरी आता अतिशय डबघाईला आलेला आहे. आणि शेतकरी फक्त एकच सरकारकडे मागणी करत आहे की आम्हाला जी कर्जमाफी पाहिजे ती सरसकट कर्जमाफी होईल. आणि सरसकटचा मुद्दा हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा ठरणार. नक्कीच, परंतु आपल्याला अजून एक ह्यामध्ये जाणवलं बघा, अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला कर्जमाफी नको, पण हमी भाव द्या. म्हणजे शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीची अपेक्षा नाही, पण त्यांच्या शेतीमालाला योग्य भावाची अपेक्षा आहे. हे कुठंतरी तुम्हाला पटतं? नक्कीच, आपण अनेक जवळपास आपण 50 ते 60 खेडी आतापर्यंत केलेली आहे. यामध्ये नक्कीच आपल्याला अनेक शेतकऱ्याकडून ही देखील भावना जाणून घेतलेली आहे की त्यांचं म्हणणं की आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला कर्जमाफी नको. मात्र असं होत असताना आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस शेतकरी रात्रंदिवस त्याच्या शेतामध्ये कष्ट करतो आणि पेरणी करतो, मात्र ज्यावेळेस त्याचा माल जो आहे तर मोंढ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला येतो त्यावेळेस मात्र त्याचे भाव पडलेले असतात. आपण कांद्याचंच पाहिलेलं आहे, कांदा हा 1 रुपये किलोने 2 रुपये किलोने गेला. अनेक जागेवर मार्केट कमिटीमध्ये असं आलेलं आहे की त्या शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून ते पावतीचे पैसे भरावे लागले. जे भाडं असतं ते भाडं त्याच्या खिशातून भरलं. म्हणजे कांदा नेणं 5 क्विंटल होता, 10 क्विंटल होता, परंतु त्याचं भाडं नेणं आणण्याचं जे भाडं आहे त्यामध्ये त्याचा स्वतःच्या खिशातून पैसा टाकावा लागलेला आहे. यामुळं ज्यावेळेस मात्र शेतकरी माल घेऊन जातो त्यावेळेस त्याला भाव नसतो.
ज्यावेळेस शेतकऱ्याचा स्टॉक संपतो, जे व्यापारी स्टॉक जमा करून ठेवतात, त्यानंतर मात्र कांद्याला भाव आला. आता कांद्याचे भाव आले, तुरीला भाव आले, कापसाला भाव आलं. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर ज्यावेळेस शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी पिळवणूक होती, जर सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार यांनी तर ठराविकरित्या कापसाला, तुरीला, या शेतमालाला जर व्यवस्थितरित्या हमी भाव दिला तर नक्कीच शेतकरी राजा आहे. तो जो जगाचा पोशिंदा म्हणून आपण त्याला ओळखलं जातं. नक्कीच या सर्व कर्जमुक्तीतूनही तो नक्कीच वर येण्यात याला मोठी मदत मिळणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी नको आहे, पण हमी भाव हवा आहे. जर हमी भाव भेटला तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे येतील. परंतु आता आपल्याला अजून एक जाणवलं, कर्जमाफी झालेली नाही, शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे अनेक जण म्हणले आम्ही सावकाराकडून कर्ज देखील घेतलं आहे, पण सावकार देखील कर्ज आणि एकंदरीत पाऊस देखील लांबला आहे. म्हणजे आता शेतकरी पूर्णपणे अडचणीत आपल्याला दिसून येतं. यातून शेतकरी कसा मात करेल असं वाटतं तुम्हाला? ज्या पेरण्या 7 जूनला जे मृग नक्षत्र असतं त्यामध्ये जर झाल्या तर आत्तापर्यंत त्यांचे माल जे आहेत अनेक मोठे झाले असते, त्याच्यापर्यंत आत्तापर्यंत खताचे त्यांचे डोस झाले असते, फवारण्या झाल्या असत्या आणि पाहिजे त्याप्रमाणे त्यांना जे अपेक्षित आहे शेतकऱ्यांना असं पीक आणि त्यांना जे काही त्यांचा माल लावलेला असेल, त्यामध्ये बाजरी असेल, तूर असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना उत्पादन नक्कीच त्यांना मिळालं असतं. मात्र आता या ठिकाणी आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये मात्र कुठेही पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे सगळ्या पेरण्या लेट झालेल्या आहेत. मग आता पेरल्यानंतर ते येतील की नाही याची शाश्वती नाही आहे, कारण की ऑलरेडी हवामान खात्याने सांगितलेलं की आता पाऊस कमी पडणार आहे, पाहिजे तसा पाऊस होणार नाही. त्यामुळे आता शेतकरी डब घ्यायला याच्यासाठी आलेला आहे की दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे. आणि ज्यावेळेस सावकाराकडून तो पैसे घेतो, मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर अनेक शेतकऱ्याचे संवाद साधताना असं सांगितलं की मागच्या वर्षी ते शेतकऱ्याचे कर्ज फिटले नाही, ते सावकाराकडून घेतले. मग आता जर शेतकरी त्या कर्जदाराकडे गेला, कर्ज घेण्यासाठी जर सावकाराकडे गेला तर त्याला ते दारात देखील उभं राहून देते, बँकेचे शेतकऱ्याला दारात उभं राहून देत नाही, त्यामध्ये मागचे पैसे भरून टाका. म्हणजे शेतकरी जो आहे तो चारही कोपरे कुठंतरी अत्यंत डब घ्यायला आलेला आहे आणि त्याला कुठंतरी चौकून जसं आसमानी संकटाने त्याला घेरलेलं आहे. त्यामुळे त्याचबरोबर त्यामुळेच अनेक शेतकरी आपल्याला बोलले की आम्हाला आत्महत्या करण्याची देखील वेळ आहे. ही देखील भावना काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. म्हणजे संकटात चहूबाजूने शेतकरी घेरलेला आहे. नक्कीच ना, आपण पाहिलेलं आहे की अनेक जागेवर आपण शेतकरी पाहिलेत की आम्हाला जोपर्यंत हमी भाव मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला कर्ज मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी पूर्णतः कोलमडलेला आहे आणि शेतकरी यामधून उठणार नाही. नाही तर आमच्याकडे आत्महत्याशिवाय दुसऱ्या पर्याय नाही, अशा अनेक शेतकऱ्याच्या तोंडातून आपण ऐकलेलं आहे. ज्यावेळेस आपण मुलाखत घेतो त्यामध्ये अशा अनेक शेतकरी, मात्र आत्महत्या हा पर्याय नाही, आपण त्यांना समजून देखील सांगितलेलं आहे. मात्र त्यांच्याकडे खरं पाहायला गेलं तर परिस्थिती एवढी बिकट आहे की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ते फक्त पावसावर अवलंबून आहेत. पाऊस जे आहे तर आता पाऊस कोणाच्या हातात नाही. त्यामुळे यावर्षी जे आहे, यावर्षी देखील शेतकरी पाहिजे तसे पीक भेटणार नाही, कारण की ऑलरेडी त्याचा हंगाम निघून गेलेला आहे. त्यामुळे येणारे पीक जे आहे हे त्यामध्ये त्यांना किती उत्पादन मिळेल याची शाश्वती नसल्यामुळं शेतकरी आता यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठ्या संकटात आलेला आहे. आणि सरकारने जर सरसकट कर्जमाफी केली, कुठेतरी त्यांना थोडंफार का होण्यात दिलासा मिळणार आहे, तरच शेतकरी वाचेल, अन्यथा शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा. नक्कीच काही गावांमध्ये आपल्याला पाणी प्रश्न देखील जाणवला. काही गावांमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता. तर पैठणच्या पाण्यावाचून विरुद्ध देखील नागरिकांनी रोष व्यक्त केला, आम्हाला पाणी कधी मिळेल. अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या देखील जाणवली, काही ठिकाणी रस्त्याची जाणवली. या समस्याकडे तुम्ही कसं पाहता? आपण आता पैठण तालुक्यामध्ये काही गावाला भेट दिली, त्यामध्ये आपण पाहिले की धरण उशाशी कोरड घशाशी असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पैठण तालुक्याला वाली नाही असे देखील वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळाले. खरं पाहायला गेले नाराजी होती, ही नाराजी साहजिकच आहे, कारण ते म्हणजे की तालुक्याला वालीच कोणी नाही, नेतृत्व सक्षम नाही आहे. आपण पाहिलं की गेल्या 20 वर्षापासून संदीपभाऊ भुमरे या पैठणचे नेतृत्व करत होते. आता त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे देखील आता आमदार झालेले आहेत. खरं अर्थानं पाहिलं तर पैठणला एवढा मोठा डॅम आहे. पैठण जो तालुका आहे हा खरा हकदार पैठणच्या त्या धरणाचा हकदार आहे. मात्र होतंही काय की पैठणचं पाणी इथून नांदेडला जाते, तिथून बीड जिल्ह्यामध्ये जाते. मात्र पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना आजही वणवण करावं लागते. अनेक हजारो हेक्टर शेती जी आहे ते कोरडवाहू आहे. किती लोक पैठणच्या पाण्यावरती आहे, तर आपण जर पाहिलं तर 20 ते 30% शेतकरी फक्त त्या पाण्यावर अवलंबून आहे. तेही जे नदीच्या कोपऱ्यावर आहे, जे कॅनेलच्या कोपऱ्यावर आहे, त्याच लोकांना या पाण्याचा फायदा होतो. अन्यथा 70% लोक त्या धरणाच्या ज्या हक्काचं पाणी त्यापासून अद्यापही वंचित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत हे पाणी जे आहे, ह्या पाण्याचा हकदार हा पैठण तालुका आहे. जे भूमिपुत्र आपण पैठण तालुक्याला म्हणतो ते या पाण्याचा हकदार, मात्र त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. तुम्ही भूमिपुत्रांचा उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला विचारतो,
आपण अनेक तरुणांना देखील भेटलो. तरुणांचा रोजगाराचा प्रश्न देखील मोठा जाणवला. अनेक तरुणांनी सांगितलं की रोजगार नाही. संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरच्या परिसरामध्ये अनेक औद्योगिक वसाहती आहेत. ह्या औद्योगिक वसाहती असून देखील काही तरुणांनी रोजगारीचा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे कसं काय? म्हणजे भूमिपुत्रांना खरं डावललं जातं इथे? आपण जर पाहिलं तर असं बोलले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे वारंवार या वक्तव्यावर यांनी तोच जे काय तर नसवर हात ठेवलेला होता, परंतु त्यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. ते म्हणजे भूमिपुत्रांना 80% भूमिपुत्राला प्रत्येक रोजगार पाहिजे. मात्र असं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. जे इंडस्ट्रीज आहेत, जे कंपनीचे मालक आहेत, ते म्हणते की महाराष्ट्रातील मुलं कामं करीत नाही, परंतु वास्तविकता तशी नाही. त्यांना मुळातच जे UP बिहारमधून जे लोक आलेले असतात ते लोक 12-12, 13-13, 14-14 घंटे कामं करतात आणि त्यांना असं वाटतं की हे कमी पैशामध्ये काम करून त्यांच्याकडून घेतलं जातं. त्यामुळं इथल्या पोराकडून हीच अपेक्षा असते की जे स्थानिक लोक आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांनी देखील त्यांच्यासोबत 14 ते 15 घंटे काम करावं कमी पैशामध्ये. असं कसं होणार आहे? जी सरकारने गाईडलाईन दिलेली आहे, जे सरकारने 8 घंट्याचं त्यांना जे काही कामाची वेळ दिला आहे, 8 घंट्यापेक्षा जास्त वेळ कसं काम करणार? आणि आपण खरं पाहिलं जातं याचमुळे कुठंतरी आता जे कंपन्या येत आहेत हे स्थानिकाच्या ऐवजी जे बाहेरचे लोक आहेत त्यांना तिथं प्राधान्य देतात. त्यामुळं खऱ्या अर्थाने स्थानिकांना डावलं जातं आणि खरं पाहिलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे, वाईट आहे. स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून ते UP बिहारचे जे लोक 14-15 घंटे काम करतात असं यांच्याकडून काम नाही. जे गाईडलाईन आहे 8 घंटे तुम्ही काम करून घ्या, असं होत नाही. नक्कीच आपण पक्ष बदलीबद्दल देखील अनेक नागरिकांशी चर्चा केला. पक्ष फुटीबद्दल देखील अनेक नागरिकांशी चर्चा केला. यावेळेस अनेक तरुण किंवा नागरिकांनी सांगितले ज्याप्रमाणे पेपर फुटतात त्या पेपर फुटल्यानंतर तुम्ही परत परीक्षा घेता, मग पक्ष बदलताना नंतर परत इलेक्शन का घेतली जात नाही? हे तुम्हाला पटतं? आपण पाहिलं अनेक तरुणांनी यावरती भूमिका स्पष्ट केलेली आहे. काही वयोवृद्ध होते त्यांनी देखील भूमिका स्पष्ट केली. ज्यावेळेस मतदार राजा हा मतदान करतो तर आपण त्यामध्ये पाहिलं की 80% तो पक्षाला पाहून मतदान करतो. त्यामध्ये 10% चेहरा असतो, बाकी त्याचं 10% काम असतं, असं देखील वक्तव्य केलं. ज्यावेळेस पक्षाच्या नावावर तुम्ही मतदान घेता आणि दुसऱ्या पक्षात जातो त्यावेळेस ते आमच्याशी चर्चा करत नाही, आम्हाला न सांगता दुसऱ्या पक्षात झालं. हे अत्यंत चुकीचं आहे. TETचे पेपर पुन्हा होणार, नीटचे पेपर पुन्हा होणार. तसंच हे आमदारांनी खासदारांनी जर पक्ष बदलला तर यांना रिइलेक्शन करा, पुन्हा यांना मतदानाला फेस करा लावा, यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊ द्या, मग दूध का दूध पाणी पाणी होईल. यामध्ये अनेक समस्या आपल्याला जाणवल्या. नक्कीच बरोबर ना? आपण जर पाहिलं तर संभाजीनगर हा इंडस्ट्रियल हब बनत चाललेला आहे. आपण इकडे बिडकीन असेल, चंद्रा MIDC असेल, वाळूस पंढरपूर असेल, खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया यामध्ये आहे आणि कंपन्या येत देखील आहेत. कारण मेन म्हणजे पैठणचं जे पाणी आहे, पाणी मुबलक असल्यामुळं कंपनीला पाणी लागतं आणि पाणी मुबलक आहे. बाकीच्या सुखसुविधा कनेक्टिव्हिटी जी आहे, कनेक्टिव्हिटी चांगले एअरपोर्ट आहेत, त्याच्यानंतर रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, चारी कोपऱ्याने समृद्धीसारखं महामार्ग केलेले आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर जे आहे तर मराठवाड्याने तर भारतामध्ये देखील सर्वात फास्ट वाढणारं ग्रोथ होणारं शहर आहे. त्यामुळं सगळ्या इंडस्ट्रीचं लक्ष छत्रपती संभाजीनगरकडे लागलं आहे. त्यामुळे तिची ग्रोथ होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र ज्या प्रकारे काही गुन्हेगारीचं प्रमाण आता संभाजीनगरमध्ये वाढलेलं आहे याकडे देखील मुख्यमंत्र्यांना विशेष करून ध्यान देणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त कंपन्या आणि जे स्थानिक मुलं त्यांना कसं प्राधान्य देता येईल याकडे मात्र आता राज्य सरकारला कुठेतरी पाहावं लागेल. नंतर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं काही विद्यार्थ्यांनी काही तरुणांनी नेपाळमध्ये जसं झाले तशी राज्याची परिस्थिती निर्माण होऊ नये असं वक्तव्य देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच LS मराठीच्या माध्यमातून तुम्ही एक संभाजीनगरचे स्थानिक नागरिक आहात. आपण संभाजीनगरची व्यथा मांडली, व्यथा जाणून घेत आहोत. प्रशासनाला तुम्ही काय संभाजीनगरचे एक नागरिक म्हणून विनंती कराल? ज्या काही कंपन्या येतात त्या कंपन्याला आपण जास्तीत जास्त सुख सुविधा कशा देता येतील, त्यांना जागा भरपूर इकडे जागा उपलब्ध आहेत, पर्यायी व्यवस्था भरपूर आहेत, त्यांना पाणी आहे, लाईट आहे, या सगळ्या व्यवस्था आहेत. कंपन्या कशा येतील, स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांचा फायदा कसा करता येईल, त्यांना नोकऱ्या कशा मिळतात याकडे देखील लक्ष देणार. आणि त्याचप्रमाणे जे काही गुंडाकडून दडपशाही केली जाते इंडस्ट्रीकडे, ती दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. यासाठी प्रशासनाने देखील त्या अशा दडपशाहीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने जे काही इथं बार्टीसारखे ऑफिस आहेत, RT सारखे ऑफिस आहेत आणि जे होतकरू तरुण आहेत इथून पुण्याला जातात, तिथं न जाता इथं कसे त्यांना शिकवता येतील, इथंच कसे घडवता येतील याकडे देखील प्रशासनाने पाहणं गरजेचं आहे. नक्कीच हे होते माझे सहकारी संजय आहे, यांच्याशी आपण संभाजीनगरच्या दौऱ्याबद्दल सखोल चर्चा केली. नक्कीच प्रशासनाने देखील संभाजीनगरमधील ज्या समस्या आहे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे आणि जो काही ऑनलाईन ॲप आहे कोल्हापूर आणि संभाजीनगरवर
खत विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर लांबवलेला आहे. याच्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे किंवा हा बंद करणं गरजेचं आहे, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्रस्त असल्याचे पाहायला मिळाले. सचिन धुमाळ, LS मराठी, संभाजीनगर.